अरे एखादा काप तरी आपल्याला तरी धर बघ पिकलाय का गोड आहे का कसे हिरवे गार आंबे आणते तोय रे आता जे पडले होते ते मी घेऊन आलोय आता काय सांगू गोड आहेत काय पुरी अगं ते काम आवरून घे ना झालंय का नाही धुणं भांडे तसंच पडलंय अजून हा आवडते की मी ते समज बर बर आव होते हा मी कॉलेजला जाते बर बर ये जाऊ हा हळू व्यवस्थित जाऊ हो हो काय तिला विचारायचं नाही काय नाही कस काय चाललंय शाळा धड बोलायचं अरे नाही आता कॉलेजला जाते मुग गिळल्यावानी आलंय गेलंय मुग गिळल्यावानी आलंय गेलंय आता तू हाय लक्ष द्यायला तर सारं आता सगळ्यांनी कवर मी लक्ष देणार आहे घरात बघावं लागतंय मला मी तरी कवर लक्ष देणार तिला मनाने कळत नाही का अरे पण सगळ्यांनीच आडून ओढून नाही जमत तिचं होऊ दे कॉलेज नंतर लग्नाचं तर कशाचं पाहिजे कॉलेज होऊन देईन कुठं काय होऊन दे काही असतं का कुठे तू काय एवढी ताणताण करतो बरं अरे पण जाताना बोंबलाय पाहिजे चालले दादा मी हाय का तिला रीतभात आहे का तसला हा आता तुम्ही ना लहान लेकरावानी भांडण तन्न करीत राहता तुम्ही एवढे घोडमे झाले तरी तुम्हाला आकलीचा भाग नाही बरोबर आहे काय रे काय कमून नसते सारखे भांडण तन्नच करत राहतात तुम्ही अरे तुला सांगतो मग जरा थोडंफार बोलण्याचं भान असावा कसं वागावा कसं राहावा काय ते जरी थोडंफार भान पाहिजे ना माणसाला अरे लहान आहे ती तू मोठा आहे ना तुला कळायला अरे म्हणून तर तिला सांगायचंय ना आपण सांगायला गेलं की तिला लगेच असं नाकावच निसतं फनफनाचं निसतं एक बाळ आहे आज काय तुम्ही विचारत होतं काय चालू आहे बाई काय अभ्यास वगैरे कसं चालू आहे जेवली का खावली का नाश्ता करून चालली का मग हे आता विचारायचं होतं तुम्ही हे बघ. कधी तुम्हाला उत्तर देणार ना ती द्याय ना का द्यायला देऊ ना ती तिकडे काय हो ते तिचं कॉलेज करते कॉलेज बघितलं का चांगली करते कॉलेज अभ्यास बिभ्यास बघितलीस का तिचा तू जरा शिकलेलीच आहे जरा लक्ष देत जा आई तू पण देत जा की लक्ष तिच्याकडे अरे ती काय लहान राहिली का लक्ष द्यायला आता मोठी झाली अरे पण बघायचं वया बिया चेक करायच्या आजकाल दुनिया लय बेकार मुळे काय सांगा तुला मला माझ्या पोरीवर विश्वास आहे तिला जर कोणी छेडाछाड केली ना ती तिकडे त्याला कापू नये ती बघू नंतर परतची बात परत बरं भाकर तुकडा केलाय खायला केलाय मी चला हे आंबा काप म्हणलं होतं काय तुला तुला आंबे आण म्हणलं तर साऱ्या कच्च्या बरं कांदा चल ऐका की अरे काय झालंय तुला काहीतरी बोलते तुमच्या अरे बसलंय माणूस शांत विचारात काहीतरी बसला असन माणूस बसून देत जा ना जरा सुखाने कसला विचार करताय अरे ते विचार लय करा डोक्यात साईडला. टेन्शन लय डोक्यात टेन्शन आहे बोल काय म्हणती ऐका ना आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ ना किती भारी मोसम झालाय बघा ना मला फिरायला जायचं अरे गेल्या वर्षीच गेलतो फिरायला दरवर्षीच काय फिरायला आता तुम्ही सकाळी जेवण केलं मग रात्री नाही करणार का आता जेवण पण आपल्या घरात बनवतोय आपण फिरायला जायचं म्हणलं तर 50-50 हजार रुपये जवळ पाहिजेत बाळा मग फिरायला जाणार आहेत आपण एक मिनिट तुम्ही ज्यावेळेस माझ्या घरी आला होता मागणी घालायला त्यावेळेस मी तुम्हाला काय बोलले होते काय की मला फिरायला बिरायला आवडतं तुम्ही काय म्हणला की तू जेव्हा म्हणशील तेव्हा फिरायला मग निघू एक तुला. काम कर तुझ्याच बापाच तिथून मला पैसे आण आणि मग दे मग मी फिराय कुठं दुबईला म्हणलं तरी तुला घेऊन जातो मला काय नका सांगू तुम्ही सेव्हिंग केलेले पैसे कपाटात मी पाळलेले तर उगाच बोलत नाहीये मी हे बाबा ती राहण्यासाठी ठेवले तर ती काय असे का फिराय नाही ठेवले यंदाचं लय दिवस वाईट येत Oh my God ना. ए नको लाडी गुडी घालू बाबा ग बस करतं. चला ना आपण फिरायला जाऊ चला ना तुला कळण का नाहीच बरं कावा तुला नेतो फार फिरायचं नेतो दुर्गावला नेतो जवळ तुम्हाला ना माझी फिलिंग्सच कळत नाही ना काहीच समजत नाही काही तर आता गावात इथं फिरायला मी तुम्हाला गावात नाही म्हणत ते म्हणते मला गोव्याला बरं तिकडे जा नेता ना ही का गप गेली एवढी होय ही का गप गेली एवढी माहित नाही कॉलेजला अरे जाता दप्तर नाही तिचं काय नाही हो जायच्या एकटी टायमिंगला झाली. सगळं घेऊन गेली होती बोले बरं तिला ताई ताई का गेली असं बाई एवढी खुश काय झालंय का मग दप्तर कुठे तुझं अरे काय चालू मला आवडत तुम्ही अरे जे दप्तर नाही काय नाही तसंच आलंय काय झालं पोपटता त्याचं पोरग नाही का ते मला येत काय झालं ग बाई हा तू रडू नको हा नीट सांग काय झालं तू दप्तर फेकून आली तू तशीच आली आणि बोला ना बी काय पळत आलते तिथून हा. तुम्हाला छेडत होते. आल्या कच थांब ना काय रे सारखं रोज रोज तुझं हा काय म्हणजे तुला काय एकदा म्हणजे? तुला एकदा सांगितलं कळतं का नाही काय कळतं का मी तुला दुसरं काय म्हणतोय का मी फक्त तुला एवढंच म्हणतो लग्न कर कोण खल्लावीन मी लय रोज रोज नाटक लाव केली लाव ना लाव तिकडं. लाव लाव तुझाच मार खायचा राहिलाय दुसरं कुठे काय आहे? हा बाकीच्या पोरींचा मार खाऊन थकलाय ना तू म्हणून माझा दुसरं मार नाही कोणाचा इतका पण बघायला नको समजू माहिती किती भंगार आहे तू तुला काय चुकीचं बोलतोय फक्त म्हणतो ना तुला मला तू आवडती मला लग्न करायचंय म्हणलं ना आवडत तू मग का डोकं खातोय रे असं रोज रोज भेटलं आवडायला लागेल ए नीट बोलायचा हो तिकडं
असं नसतं करायचं पिल्लू. ए असलं बोलायचं नाही हं? आल्या का हे असं एवढे कडक स्वभाव आहे, हाच स्वभाव मला आवडतो म्हणून तुम्हाला आवडती. ए तुझ्या कानाखाली देईन मी, गुढ सांगते, नीट बोल. तसं नको करू. एक दिवस लग्न झालं हाणायचं ते आपल्याला रोज भांडणं करायचं, पण आता नको भांडणं करू. हे नाही आपल्याला तुझ्याशी पटलं. आणि मी लग्न तो बडा आरशात बघ जरा. अरे तुझ्या बरोबर माझ्या बरोबर लग्न करायला माझ्या बापाला तुझ्या घरी लावलं ना, तुझ्या घरची सगळी तयार होत्या ना आणि लगेच माझ्या लग्न होईल. घरची तुझ्या- पण माझ्या डोक्यात असं चाललंय की आधी म्हणलं तुझ्याकडून होकार घ्यावा, मग आपण घरच्यांना बापाला लावतो मी तुमच्या घरी. माझे घरचे तुला धक्का मारून बाहेर काढतील. का का लावतीन? काय कमी आहे आमच्याकडे? काय कमी आहे? मला काय करायचं एसटीचं? इस्टेज नको सांगू, मी पण तुझ्यावर लय प्रेम करीन. अय मी नाही ना करतोय प्रेम. चल निघ निघ ऐक लवकर. ना, ऐक ना, गिफ्ट आणलंय. ऐक की ए सोड माझी साईड, चल देतो ना, चल, थांब ना. सोड माझी. मला एक काम कर की मला दे, हा म्हण ना तू. काय हा म्हण, तुझं थोबाड रंगवीन मी. रंग येऊ, लग्न झाल्यावर काय रंगवायची ती रंग येऊ. ऐक की ऐक की ऐक, बॅग दे माझी, चल. थांब ना, मला ते गिफ्ट Bag टाकायचंय. दे थांब माझी, दे. बॅग इकडे दे लवकर. मी तुला म्हणलं बॅग इकडे दे. तसं नसतं करायचं, तू ऐकत जा. किती छेड बॅग दे, नाही तर तुलाच राहू दे ती बॅग. काय. हा राहून दे, राहून दे, राहून दे, राहून दे, मलाच राहून दे. बघू हा, ठेवती का? राहून दे, हा जा बघू काय करते या. ए ऐक की, हा म्हणणार नाही, बॅग घेऊन जा. ऐक चल निघ. बॅगीच तरी काय करायचं मला. चोक तुला नाही जास्त तुझी बॅग नाही तर राहून दे, चाललो मी. तेवढंच काम आहे काय मला. बाई, तू कर पोरग. अरे त्याच लय वेळा झालाय बरं काही. मी मला पोरांनी सांगितलं होतं की जीव असं असं करतोय म्हणून पुरीला. आणि तुला सांगितलं होतं त्याच्याकडे तवाच मी पाहिजे. काना मागे टाकलं, म्हणलं आपलं आहे चांगलं म्हणून मी म्हणलं जरा जाऊन द्या मरू द्या. अरे आपलं किती चांगलं असलं, लोकांनी काड्या केल्यावर काय करायचं? काय म्हणला विचार त्याला ती. एक मिनिट हा. सांग काय म्हणला? अगं त्याला सांग ना धाडा धाडा. तू मला छेडत होता, मला अरे तुला इतके दिवस तोंड नव्हतं काय सांगायला मला, अहो, तुम्ही शांत आता सांगतीस. बसा. शांत बसा. एक मिनिट मी विचारते. ताई मला सांगा, हे पहिल्यांदा घडलं का? 2-3 वेळेस झालं. मग तुम्हाला त्यावेळेस सांगता नाही आलं? त्यावेळेस सांगायचं ना. अहो कसं असतं ना, आजकालच्या मुलींचं काय झालंय ना, की नाही का आधी मस्त लोक म्हणजे मुलं छेडतात, पण ते सांगत नाही. जेव्हा गळ्यात येतं का त्यांच्या, तेव्हा सांगतात. हेच मुलींचं चुकतं. ज्यावेळेस पहिल्यांदा आपल्यासोबत घडतं ना, त्यावेळेस घरच्यांना सांगितलं ना, मग काहीतरी करता येतं. घरच्यांना विश्वासात घेऊन सांगायचं ना तू बाळा. सारखं म्हणतो तुम्हाला आवडते, तुम्हाला आवडते, माझा हात पकडतो. नाही बघावंच लागेल. तुला अगोदर ही गोष्ट सांगता येत नव्हती का? तुला अगोदर सांगता येत नव्हती काय गोष्ट? हा? आता सांगतीस वय. हा? तुला सांगता येत नाही काय गोष्ट? हा? अरे, तिचं जर काही असतं तर तिने घरी सांगितलं असतं का? मग ती घरी सांगत, ती रडत अरे पण मला सांगायचं ना, ते पोरगा असा असा. तिला माहिती आहे ना तिचा भाऊ कसला आहे ती. तिला माहित नाही का ती गोष्ट? गप. अहो तुम्हाला कळतं का पोरींसोबत कसं वागायचं कसं नाही? ए तुकडं करीन त्याचं पण आणि हिचं पण. मला जर काय चुकीचं वाटलं तर. अरे त्याला रंग गेले, मग? दाखवत असला तर पोरगत असलं त्याला चांगलं हे कुठं बघा आपली पोरीची जाते. हे बघ ओक, त्याला मी जाणार आता. त्याला इतका तुडीत असतो का नाही मी, आणि पहिले नंतर हिला तुडीत असतो कुत्रीच्या ऐवणी. काय संबंध आहे तुडवायचा? काय संबंध म्हणजे? हिने काय चुकी केली का? अरे घरातून जाताना सांगायचं नाही, इकडे चालले तिकडे चालले, निसं कुत्र्यावणी हिंडायचं, इकडे तिकडे कॉलेजला जायचं कुठे कुठे. हिंडत होती ती? कॉलेजात चालली होती. कॉलेज जात होता छेडलं त्याने ए मुलांनी. तुझ्याच बोलणार मुस्काळात खाशी नाही एखाद तू पण. अहो पण तुमचं चुकतं, मग तुम्हाला बोलायला नको का मी? हा, बोल बर तू काय बोलणार आहे. तिचे जर समजा थांब, मी काय सांगतो ऐक. जर आज काय जास्त कमीचं काय झालं असतं तर काय काय केलं असतं का तू? अरे तुम्ही घरात भांडणं का तू त्यांना दोघीला कमून याच्यासारखं करतो रे? मला माहित नाही, लय माझल्यावानी करतोय ना, बघू त्याच्याकडे मी काय करतो. अरे तू चला. जरा ऐकून घे ना. मग? अरे लय गरम खाऊ नको, रागाच्या भरात काही कुठाना करून येशील. तुम्हाला माहित नाही का यांचं डोकं किती तापट आहे? उगाच अरे काय जरा व्हायचं? विचार करून काहीतरी प्लॅनिंग. अरे ते लय पुढचे लोक त्यांना ना पुढचंच हे करून त्यांच्यासारखंच होऊन त्यांना धडा शिकावा लागणार आहे. मग काय तर एक काम करतो, काय करू, हा एक काम कर. आता तू कॉलेजला जाता नाही ना, तिथं मी थांबतो. आई आपण जाऊ. हा. ते काय करतोय ना ते बघू एकदा. आणि त्याला फक्त बघायचं नाही. नाही नाही मी करतो रे. ती मला सांगावं लागतंय का काय करायचं. ती माझ्या बहिणीलाच ही करतोय म्हणल्याच्या नंतर मला माहिती आहे ना काय करायचं. हा. हा बघू तुम्ही काय करायचं. चला. चल चल ए घरात चल. तुला सांगतो आम्ही ओक इथं, आई इथं बसन, मी इकडे थांबतो चालते. बर का. आणि तुला एक सांगतो, तू आला की आम्ही लगेच येतो. घाबरू बिरू काय नको काय, दादा. त्याचं कांड करतो मी बरोबर काय करायचं. चला जाते ती, हा तू थांब मी इकडं. इकडे थांबतो. आणि ही मी थांबते की तुमच्या बाजूला. हा अरे कवर अशी चलत चलत जाणार. ए मला पाय दिले देवानी, कळलं ना?
बस गाडी सोडतो घरी चल काही गरज नाही चल कालचीच तुला ऑफर सांगितलं ना माझ्या मागे येऊ नको म्हणून काय रे माझ्या मागे येते सारखा सारखा आता तू आवडते मला मी तरी काय करू कालचीच ऑफर तुला आज पण चल ए काना खाल्लावीन मी तुझ्या डायरेक्ट आता लग्नासाठी ऑफर आणि तुझ्या सोबत मी लग्न करू हा चल की आज हा म्हण तुला म्हणजे आयफोन घेऊन देतो ऐक ना मी अशी पैसे मारणारी नाही एवढ्याला पैसे नाही रे तुला त्यासाठी सांगतोय मी की असं असं बरं एक काम कर चल तू आता बस गाडी ऐका की मी तुमच्याकडे येणार होतो तुमचा पोरगा असं आहे कसं इकडे अहो ऐका की कर ओ ऐका की बापू ऐका काय तुम्ही काय काय मी सांगतो की तुम्हाला काय झालं थांबा की काय झालंय सांग ना. मी बघा लाज वाटायला पाहिजे पोरगा काय असं थांबा, थांबा. बोलत नाही गावात. हा? सोडा ते. एक अहो, काय सोडायचं? एक मिनिट मी काय नाही ऐकायचंय तुमचं? काय बापू करता? बापू मी काय मी काय चाललंय नेमकं? मी सांगतो की बापू तुम्हाला रोज छेडता येत जाता त्याला जरा नीट समजून सांगा कळलं का त्यो पोर तसा नाहीचा पोर तसं नाही सांगू नका ही लय दिवस झालं चाललंय नसलं त्याला विचार. तू सांग ना सांग ना तू ऐका की मी सांगतो सांग ना. पण काढून ठेवा मला खोटं वाटतंय बापू बापू ऐका तुम्ही हो का मी तुमच्यापर्यंत येणार होतो की ह्यांच्या घरी आपलं ही घेऊन जा म्हणून पाहुण्यात तुम्ही माझं कुठे लग्न जमवलं मग आता काय करणार मी अरे पाहुणा घेऊन जा घेऊन जा अरे घरदार आहे ना घरी आहेत ना मोठं घरी लावू हा, ना. मग येणार लावणार तर माझी चूक झाली सारख्या काय रे, पोराला हा? बहीण देण्यापेक्षा आहे ना मी इरी ढकलून दिनं मारून एक टाकीन. मिनिट कळलं का काय रे हिच्या जागेवर तुझी बहीण असती तिला एखाद्या पोरानं छेडलं असतं तुला कसं वाटलं असतं रे हा? वाईट वाटलं असतं माझी चूक झाली ही मला त्याने काय चूक केली असली तर आम्ही माफी मागतो बाबा तुम्ही माफी बिपी काय नाही मी पोलीस स्टेशनला करू, कॉल करणार सोडून पोलीस माफी स्टेशनला मागते. पाठवणार आहे. एका हाताने टाळी वाजत नसती समोर आहे आमची बहीण समोर ऐका आहे की, एक कळलं मिनिट, का तुम्हाला? बापू 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 बोला. बापू तिची काय चूक नाही चूक माझीच आहे ती मला मी एक 15 दिवस झाले तिचा पाठलाग करतोय ती मला येऊ नको म्हणते पण मी येतोय आता काय करू सांगू बघितलं का सांगायचं काम नाही का आता मला आवडते म्हणून आता मी काय करणार सांगायचं काम नाही का अ, तुझं? ही तुमचा संस्कार आणि तुम्ही पाठराखण करता काय त्याची मग? नाही, नाही. सांगायचं तू काम नाही सांगायचं म्हणजे? काम नाही का मग घरी घरी सांगायचं चुकलं ना आज माझ्या डोक्यात होतं आज कसल्या पद्धतीने मी तुम्हाला ए, सांगणार तुला होतो एक सांग ना माझं माझी बहीण शाळा शिकती तिला नीट शाळा शिकू दे परत जर तिच्या वाट्याला दिसला तर तुमच्या एकटा सांगतोय मी हातपाय मोडून घरात ठेवी ना मला काय म्हणायचंय हा. मला फक्त आजकालच्या पोरांना एवढंच म्हणायचंय की तुम्हाला वाटतं ना तुमचं लय प्रेम आहे ना पोरींवरती डायरेक्ट घरी सांगा ना तुमच्या नाही तर डायरेक्ट तुमच्या घरच्यांना घेऊन डायरेक्ट मागणी घाला ना कशाला अशी छपरी काय करते छेडायचं हिला छेडायचं तिला छेडीचं ही नाही म्हणली की तिच्या मागं तसं नाही पाहायचं तसं अख्ख्या एका जगात काय सगळ्यात पुरी शेवटोय तो ए, आम्ही. तू जरा आवाज कमी कर ऐका तुझा. की. काय ऐकायचं बिकायचं काय नाही तुला मला मी छेडतोय शिस्तीत सांग म्हणल्यावर हो, एका मुलीला छेडत तुमच्या असणार. तोंडाकडे बघून त्या पोराला काय बोलत नाही मी आज पण त्याला नीट ताकीद द्यायची काय तुम्ही काळजीच करू नका त्याची परत माझ्या बहिणीच्या वाट्यात जर गेला तर माझ्यासारखं वाईट कुणी नाही कळलं का आता बापाने असे संस्कार लागले पोरगा झालं ना गावात नुसतं वळू त्याला उलट आम्ही चांगले लावले का की ते कोणाच्या आतापर्यंत वाटच गेलेला नाही अहो, तुमच्या नाही ना, मग आता काय करता येऊ ऐका की नाही आता इथून पुढे नाही बाप्पू ऐका नाही इथून पुढे मी छेड काढते यांची जर छेड काढली म्हणजे तर आतापर्यंत कोणाची वाटच गेलेला नव्हता ना तो आता ठीक आहे ना आता गेला ना मग आता नीट समजून सांगा त्याला जा बाबा नीट काय अजून दुसऱ्या पुरीचं छेड काढायचं वाट बघताय काय चला बाप्पू तुम्ही आम्ही समजून सांगतो त्याला. ऐका की नाही इथून पुढे असं काय होणार नाही चला नाही, नाही, आम्ही परत वाट लागत नाही माझ्या बहिणीचं तुला आता मी सांगतोय काय तुम्हाला समजून सांगतोय मी बर का हो इकडे या तुम्हाला समजून सांगतोय त्या असल्या तुमच्या कारखान्यामुळं पुढे एक तर शाळेत जात नाही गेल्या तर त्यांच्या घरी आई बापाला काळजी लागते माहिती का तुम्हाला नीट दापायचं असलं तर नीट दापा नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही हायचं नाही, नाही, आम्ही घेतो त्याची काळजी कायदा तुम्हाला माहिती आहे ना हा तेव्हा ते सांगतो ना आम्ही आम्ही घेतो त्याची काळजी नीट सांगतो त्याला ए तू पण हा. तुला नीट सांगतोय या ना तुम्हाला काय